मी किरणजी तुम्हाला सांगतो की भाजपाची जी एकूण महाराष्ट्रातली घोडदौड पाहता अमरावतीत घोडा मैदान अगदी यशाच्या जवळही पोहोचत नाही. आपण काय कारण आहे? मी आता राजकारणात 40 वर्ष झाले. ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काहीच नव्हतं त्यावेळी मी कामाला सुरुवात केली. 1990 मध्ये ज्यावेळी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार अमरावतीत निवडून आला त्यावेळी निवडणूक प्रमुख होतो. 92चं जे कॉर्पोरेशनचं पहिलं इलेक्शन झालं त्याचा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक तिकीट वाटणारा मी होतो. 95च्या दुसऱ्या विधानसभेचा निवडणूक प्रमुख मी होतो. त्यानंतरच्या कॉर्पोरेशनचा अमरावती शहर मला तळहाताच्या पुढं बोटं जे पुढं येतं त्याच्यासारखं माहीत आहे. इथल्या सामाजिक समीकरणापासून प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे. मी तुम्हाला सांगतो यावेळी ज्यावेळी तिकीट वाटपाच्या आधी अमरावतीचं वातावरण हे होतं की 50च्या जवळपास जागा बीजेपीच्या येतील, म्हणजे येतील. 650 लोकांनी तिकीट वाटपायच्या आधी 650 लोकांनी तिकीट मागितले होते. बरोबर. सगळ्या पक्षांनी हातपाय गाळले होते. कोणत्याच पक्षाजवळ उमेदवार नव्हते. भाजपच्या ज्या लोकांना तिकीट मिळतील त्यानंतर जे राहतील त्यातले तिकीट आपण द्यायचे असं त्यांच्या डोक्यात होतं आणि 45 लोकांनी तिकीट दिले सुद्धा. बरोबर. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला काय करायला पाहिजे होतं? आम्हाला फक्त योग्य लोकांना मेरिटवर तिकीट वाटायचे होते. मी अतिशय गंभीरपणे सांगतो आहे, स्पष्टपणे सांगतोय, कॅमेऱ्याच्या समोर सांगतोय. आजपर्यंत मी कॅमेऱ्याच्या समोर इतकं पार्टीच्या विषयी स्पष्टपणे बोललो नाही, पण यावेळी बोलण्याची वेळ आलेली आहे. कारण की पार्टीचं नुकसान काही विशिष्ट लोकांनी केलेलं आहे. जे स्वतःला नेते समजतात, आपली ही पार्टी कब्जात घेण्याचा ज्यांचा प्रयत्न होता त्या लोकांनी तिकीट वाटप केल्यामुळे पार्टीचं नुकसान झालं आहे. आणि हे अगदी स्पष्ट आहे. म्हणजे याच्यातला एक विषय असा म्हणता येईल की मेरिट, मी 2017 मध्ये आम्ही होतो त्यावेळी सुनील देशमुख यांच्याकडे निवडणूक प्रमुख होते आणि सुनील देशमुखांनी ज्यावेळी आम्ही तिकीट वाटपाला बसलो त्यावेळी हातात फाईल घेऊन बसायचे आणि भौगोलिक रचना काय, सामाजिक रचना काय, राजकीय रचना काय, त्या उमेदवाराची आर्थिक स्थिती काय अशी चर्चा करून मेरिटवर तिकीट वाटप सुनील देशमुखांनी करायला लावलं होतं. आणि माझ्याशी चर्चा त्यांची जास्त व्हायची कारण की माझाही अमरावतीचा अभ्यास त्यांच्यासारखाच होता. बरोबर. आणि त्याच्यामुळे अमरावतीचं तिकीट 2017 मध्ये अतिशय मेरिटवर झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि जो झाला तो क्षमता आला आणि 45 जागा निवडून आल्या. पहिल्यांदा कोणत्या पार्टीला बहुमत मिळालं. यावेळेचं तिकीट वाटप अत्यंत गोंधळाचं, मेरिटवर न करता, चर्चा न करता, फक्त एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेत्याला मदत करण्यासाठी आणि स्वतःची उमेदवारी पुढे मिळेल या दृष्टिकोनातून केलं गेलं. त्याच्यामुळे तुम्ही नाव घ्या ना किरण भाऊ, काय नावं आज नाही घेत मी, योग्य फोरमवर पार्टीच्या नावं घेणार आहे आणि स्पष्टपणे या सगळ्यांना उघड करणार आहे की ज्यांच्यामुळे यावेळी आम्ही 50 जागा निवडून येऊ शकतो. आम्ही 25-30च्या आत राहिलो आहे. मोठ्या मुश्किली नशिबानी 25 वर चाललो आहे. त्यामुळे निश्चितपणे त्याला जबाबदार एक विशिष्ट 3-4 जणांनी बनवलेलं कॉकस होतं आणि त्यांनी ते फक्त एक काही लोक, म्हणजे त्याच्यातला विषय कसा होता की नवनीत राणाच्या हातात पार्टी नाही गेली पाहिजे अशा पद्धतीचं. अरे बाबा, पार्टी मोठी होत्या. नवनीत राणांना तुम्ही तिकीट दिलं होतं. नवनीत राणा तुमची कॅन्डिडेट होती. 10,000 मतांनी पडली का पाडली सगळ्या जगाला माहिती आहे काय केलं ते. मग असं असताना स्वाभाविकरित्या लोकांमध्ये जर का आहे तिच्याविषयी क्रेज आणि इमेज, तर थोडंसं त्या हिशोबाने जर का मॅच्युरिटीने आपसात बसून केलं असतं तर 100% 50 पेक्षा जास्त जागा. हे जे कोर कमिटी वगैरे जे म्हणतात किंवा म्हणजे तिकीट वाटपायचं काहीच लोकांनी आपल्या हातात ठेवलं सगळं सूत्र. हो, काही लोकांनी एकत्र येऊन बहुमत बनवून केलं. मी तुम्हाला सांगतो स्पष्टपणे, आता हे थोडेसे माझ्यावर सगळेजण चिडू शकतात. किरण पातुरकर आणि किरणताई मल्ले, आम्ही तिघं सगळ्यात जुने, आमच्या तिघांना बाजूला केलं होतं पूर्ण. तेच तर मी अगदी सुरुवात अशी केल्या प्रेक्षकांनो की ज्या भाजपा, ज्यांनी इथे भाजपातला अगदी पहिल्या निवडणुकीत काय स्थिती होती हे सगळे लोक घेरून हाताने चुना घेऊन पोस्टर रंगवणारी ही सगळी मंडळ. गडकरी साहेब म्हणत होते की मी पोस्टर लावले आहेत. अशी अगदी त्या पिढीनंतरची लगेचची जी पिढी आहे ती किरण भाऊंची आहे. अशा लोकांना निवडणूक प्रक्रियेत अतिशय दूर ठेवल्या गेलं. लोकांमध्ये हे असंतोष आहे. अजून गोष्ट सांगतो की आम्हाला तर म्हणजे तिकीट वाटपात तर विचारलंच नाही, सोडूनच द्या. भौगोलिक रचना, सामाजिक रचना याचा विचारच केला नाही. तुम्ही बघा त्या
2 नंबर प्रभाग हा पूर्ण 4च्या 4 उमेदवार तपोवनकडचे देऊन टाकले. हम्म 3 नंबरचा प्रभाग नवसारी 4 उमेदवार एकाच बाजूचे देऊन टाकले, नाही तर दोन्ही ठिकाणी 4-4 सीटा येऊन गेल्या असत्या. बरोबर. अशाच पद्धतीचं बेनोड्यामध्ये केल्या गेलं. हा. अशाच पद्धतीचं 10 नंबर 11 नंबर रुक्मिणीनगर मध्ये केल्या गेलं. 8 नंबर मध्ये तर ते असं काही पॅनल देऊन टाकलं की ज्याचं काही गणितच नाही. ते सरळ बबलू ते शेखावतांच्या तुम्ही हे जेव्हा हे होत होतं तेव्हा आता पालकमंत्री होते का श्रेष्ठी होते त्यांच्याशी काही बोलले नाही की हे चुकीचं होत आहे आम्ही म्हणून? बोलायचा प्रयत्न केला हा मीटिंग मध्ये, पण आम्हाला बिलकुल म्हणजे खड्यासारखं मला तर बोलू बोललं. द्यायचं नाही. मला तर कुठे म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगतो म्हणजे तिकीट वाटपात तर आमचा रोलच नव्हता आमच्या तिघाचा फार. हा याच्याशिवाय स्वाभाविकरित्या 650 तिकीट वाटून राहिलो आपण. हा लोकांनी तिकीट मागितल्या. हा 75 तिकीट वाटणार आपण, हा 68 वाटले, हा म्हणजे जवळपास 500-550 लोकांना तिकीट मिळणार नाही. हम्म, ते यांना समजावं लागणार आहे. यासाठी एक फायर ब्रिगेडची व्यवस्था असते पार्टीत, हम्म. जी आम्ही केली होती मागच्या वेळी. मग यावेळी सुद्धा आज माझं किरणताईचं आणि रवी खांडेकरांचं एवढं वजन आहे हम्म. की आम्ही आमच्याकडे जर ही जबाबदारी दिली असती तर अनेक लोकांचे विड्रॉल करणे, अनेकांना समजावणे, हम्म. दुसऱ्या पार्टीतून उभे न राहणे हे आम्ही करू शकत होतो. किरण भाऊंचं म्हणणं आहे की त्यांना एकूण निवडणुकाच्या या तिकीट वाटप मुळात जो बेस आहे त्यामधून बाजूला ठेवण्यात आलं किरणताई महलेंना, रवी भाऊंना आणि तुम्हा. पण हे असं बाजूला ठेवण्यासाठी दबाव बनवला या लोकांनी की नाही, तुम्हाला दबाव- विचारतच नाही. दबाव बनवायचं काय करायचं आहे? जर का 5-6 जण एका बाजूला असतील आणि तर ते स्वाभाविकरित्या होते. नंतर तर म्हणजे अशी स्थिती झाली की आमची की बा अरे निवडणुकीच्या नियोजनातही आम्ही कुठं नव्हतो. प्रचारात मग असं होणारच आहे. मग ते जो अमरावतीत गोंधळ झाला एवढा प्रचंड, हा. तो बाहेरून लोक आणून त्यांना शांत करण्यापेक्षा आम्ही शांत करण्याची आमची ताकद होती ना. हो आम्हाला कुठे सांगण्यात सुद्धा नाही आलं की तुम्ही याच्याकडे जा त्याच्याकडे जा, त्याला समजा म्हणजे याला काही समजा. विशिष्ट लोकांनी आपल्या हातात ठेवलं सगळं. बिलकुल. म्हणजे जी भाजपा सर्वांची होती आणि हो. मुळात ज्या लोकांनी ही मला भाजपा उभी दुःख केली याच गोष्टीचं आहे की 40 वर्षात मी काम करतो. हे शहर मला अक्षरशः जागा चप्पा माहित आहे. चप्पा माहित आहे. बरोबर आहे, कार्यकर्त्याचे नाव, घरदार, नातेवाईक माहित आहे. बरोबर आहे, सगळ्यात जास्त मला माहित आहे. स्वाभाविक आहे. सगळ्यात जास्त मला बाजूला ठेवलं. खूप मोठी गोष्ट झाली. कारण की लोकांचा राग होता. लोकसभेमध्ये मी कमळाचं काम केलं, नवनीत राणाचं काम केलं. याच्यामुळे एका विशिष्ट वर्ग, तुम्ही त्या कमळाचंच काम केलं ना. भाजपातला एक विशिष्ट वर्ग माझ्यावर नाराज होता. हा. त्यांनी मला जाणून बुजून कॉर्नर केलं, हो असं मी स्पष्टपणे म्हणतो. नाही, अतिशय महत्वाचा आरोप आहे की पक्षासाठी काम केलं तुम्ही, हा, कमळासाठी काम कमळासाठी केलं. आणि एक मोदींचं स्वप्न जेव्हा चालू नुसतं होतं कमळासाठी काम नाही केलं तर आमचे माननीय मुख्यमंत्री हा आणि महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय नेते आजच्या तारखेत हा. नंबर 1चे सगळ्या पक्षातले हा देवेंद्र फडणवीस यांची जी नीती आहे त्यानुसार काम केलं, त्यांच्या निर्देशानुसार काम केलं. आणि राणा तरी पण अमरावतीमध्ये कॉर्नर केल्या गेलं. राणांचा दोष म्हणजे आता जो बोट ठेवता ते यात मतावर की तुम्ही कमळाच्या विरुद्ध काम केलाय आणि कमळाच्या विरुद्ध काम केलाय म्हणून त्यांचा पराभव झालाय. नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे नवनीत राणा नवीन आहे पार्टीमध्ये. बरोबर आहे. त्यांना अजून पार्टी माहित नाही आहे. हम्म. त्यांना युवा स्वाभिमान कशा पद्धतीने काम करते तसंच माहित आहे. हम्म, परंतु कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता हम्म. ऍट ए टाइम 2 पक्षाचा प्रचार नाही करू नाही करू शकत. शकत. त्या ठिकाणी थोडंसं त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे होतं. हम्म. हे बरोबर आहे, त्या गोष्टीचं समर्थन करणं चुकीचं मलाही अवघड आहे. बरोबर आहे. परंतु निश्चितपणे आजच्या तारखेत त्या लोकप्रिय आहेत. हम्म. त्यांच्या मागे ग्लॅमर आहे आणि त्या जननेता आहे. लोक त्यांना ऐकायला येतात. महिला तर पागलसारख्या त्यांच्या मागे असतात, सेल्फी काढत असतात. हम्म. अशा वेळी कुठेतरी त्यांना मॅच्युरिटीनी बसून दोघांनाही की आणि ते करायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी कॉर्नर करण्याचा जो प्रयत्न झाला म्हणजे तर त्याच्यामुळे सगळा जो तिकीट वाटपच अत्यंत फॅसिलिटीचा आहे असं जे लोकांना वाटलं त्याच्यामुळे रिझल्ट खराब आले. डॉक्टर साहेब या सगळ्या परिस्थितीत म्हणजे हे अधिकृत पदाधिकारी होते, त्यांच्या सूत्रही होती निवडणुकीची. आपण एक त्रयस्थ म्हणून किंवा भाजपप्रेमी म्हणून किंवा या लोकांच्या संदर्भातले व्यक्ती म्हणून तुम्ही या घटनांकडे कसं बघताय? शिंगोरे साहेब जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा हम्म. मी उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे पार्टीची होती हम्म. आणि तेव्हा पार्लिमेंटरी बोर्डमध्ये मी होतो आणि ते 2 इलेक्शनला तिकीट वाटण्याच्या सक्रिय प्रक्रियेमध्ये होतो. एका सीटमध्ये कसं भांडण करायचं हम्म. हे मला जाणवतं की तुषार भारतीला तिकीट मिळवून अनेक लोकांचे प्रयत्न होते. हम्म. कारण तेव्हा सेनेसोबत युती होती आणि सेनेची सीट ते वडनेरेंना द्यायची होती. हम्म. मी 3 दिवसपर्यंत त्या तुषारसाठी भांडत राहिलो की नाही ही सीट आम्हाला पाहिजेच म्हणून. हम्म. दुसरी सीट होती तायवाडे आणि करेशियाची, विलासनगरची. करेशिया सुद्धा आमचा चांगला सक्रिय कार्यकर्ता निवडून येतो. मी सुद्धा 3 दिवस त्या सीटसाठी भांडत राहिलो. अल्टिमेटली हे डिसिजन झालं की या 2 ठिकाणी आपण मैत्रीपूर्वक लढाई करू हम्म. आणि त्यात आम्ही सक्सेसफुल झालो.
तुषार तिथून निवडून आला, तिथे करेशे हारला, हम्म. तरी पण एक आम्हाला प्लस राहिला. मला सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा आपण सक्रिय राजकारणात काम करतो तेव्हा मी प्रचंड सक्रिय होतो, खूप वेळ द्यायचो हम्म. आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा होती आणि शिंगोरे सर मला नेहमी सोबत घेऊन चालायचे, त्यामुळे त्यांच्या सोबतच्या प्रवासात अमरावतीचा सगळा बरोबर एक्सपोजर झाला होता. एक चांगला कार्यकर्ता म्हणून हा आपला दृष्टिकोन असायलाच पाहिजे की जो डिझर्व करतो त्याला आपण तिकीट द्यायला पाहिजे. ओके. नाही, हा जो भाजपचा हा जो प्रकार झाला मी येतो त्या त्याच्याकडे कसं बघितलं? इलेक्टिव्ह पोटेन्शियल नावाचा एक प्रकार जरूर असतो. जेव्हा तुम्ही म्हणता की आमच्याकडे 650 लोकांनी उमेदवारी मागितली, त्याच्या मागचे कारण काय, हा एक सगळ्यात पहिले अभ्यास झाला पाहिजे. हे इलेक्शन 9 वर्षानंतर झालं, कारण 5 वर्षाचा कालावधी संपला, 4 वर्ष इलेक्शन पोस्टपोन झालं. त्या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपा सत्तेत होती. येणाऱ्या आमदारांची, खासदारांची अनेक सिलेक्शन झालेत, त्यामुळे ही सगळी लोक प्रचंड सक्रिय होते आणि ही सगळी सक्रिय लोकांना समाजातून सुद्धा एक सपोर्ट होता किंवा त्यांच्या काही डिमांड्स होत्या ते फुलफिल करत गेलेत. तर अनेक छोटे छोटे नेते नगरपालिकेपुरते निर्माण झाले होते, त्यामुळे सगळ्यांच्या इच्छा खूप वाढलेल्या होत्या. त्याचा एक आणि एक बीजेपीचा एक मोठा फ्लो, एक प्रवाह आणि मोदीजींचा आणि माननीय देवेंद्रजींचा जो इम्पॅक्ट, या लोकप्रियतेमुळे सगळ्या लोकांना वाटायचं की फक्त तिकीट मिळण्याची देर आहे, बाकी चुन के आना तो ऐश्वर्ड आहे. त्या अनुषंगाने 600-500 नाही, हे तर ऐकून घ्या, मी त्या विषयावर जातोय. अतिशय महत्वाचा विषय. आमचा प्रेक्षक काय आहे की तो जेवढा पेशन्स विषय- पाहिजे की नाही, मला डाऊट आहे एवढा इतिहास. 650 त्याला नेमकं पाहिजे आता की आता 25-26 महापालिकेत जेवढे यश मिळते ना, अमरावतीत का गड्डा पडतोय, सांगतो याचं उत्तर पाहिजे आम्हाला. 650 लोकांनी जे अप्लिकेशन केलं आणि याला आपल्याला खूप अभिमान वाटला, त्याच वेळेस मी सांगितलं की आता डाऊनफॉल चालू झालाय. याचं कारण असं की 650 पैकी तुम्ही फक्त 70-75 लोकांनाच सॅटिस्फाय करू शकणार. करेक्ट. तुमच्याकडे अशी एक टीम पाहिजे की उर्वरित लोकांना तुम्ही कसं सॅटिस्फाय करणार, समजावणार कसं. आणि त्याचाच फायदा मिळाला सेनेला, शिंदे सेनेला, कारण त्यातल्या 17 लोकांनी शिंदे सेनेचं बॅनर घेतलं. तोपर्यंत शिंदे सेनेचं अमरावतीमध्ये कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नव्हतं. बरोबर. आणि शिंदे सेनेने जे काही 50-55 ठिकाणी आपले कॅन्डिडेट उभे केले, बेसिकली हे ते विचारधारेचे लोक होते ज्यांना समर्थन करणारे की अपने को बीजेपी ने वोट नहीं, कैंडिडेचर नहीं दिया ना, अपन इनको वोट करते. त्यामुळे एक बेसिकली त्यांना मिळालेली जी काय मत होती बेसिकली बीजेपीची मत होती. तर ही थोडासा मॅनेज करण्यापडते कुठेतरी, थोडासा मला असं वाटतं कमी पडले. दुसरी गोष्ट, जे काय तुम्ही आमदार खासदार बाहेरून आणले, किरण भाऊंनी सांगितलं, त्या खरंच ते लोकांची आवश्यकता होती का? इतके मोठे आमदार त्यांचा मुद्द्यावर येणारच आहे. या शहरामध्ये त्यांचा काही इम्पॅक्ट आहे का? की नुसते ते मंत्री आहेत, नुसते ते आमदार आहेत म्हणून ते काही करू शकतील? मला असं वाटतं त्यात फारसं काही सेन्स नव्हतं. उलट स्थानिक लोकांना जर विश्वासात घेतलं असतं तर कदाचित हा डॅमेज कंट्रोल करता आला असता. भाजपकडे नियोजन नव्हतं किंवा भाजपला अंदाज नव्हता या निवडणुकीचा, की भाजप ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होती? काय वर्णन कराल? विषय मी तुम्हाला पहिले सांगितला. ऍक्च्युली बाहेरून जेव्हा इथे आमदार संजय कुटे साहेब येऊन बसले आणि बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या हातात सूत्र घेतली, त्याच्यानंतर हळूहळू मोठ्या प्रमाणात ही जी निवडणुकीचं मोठ्या प्रमाणात असंतोष कमी झाला, स्ट्रीमलाईन झाली. आज हा जो यश मिळाला, जे 25-30 येऊन राहिल्या, त्याही आल्या नसत्या जर का संजय कुठे येऊन बसले नसते इथे आणि बावनकुळे साहेब हातामध्ये घेतलं नसतं तर तेही नसते आले. सगळ्यांनी बावनकुळे साहेबांचं केलं आहे अभिनंदन. हा, तर त्या दोघांनी आणून इथे खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा राबवली आणि लाईन मध्ये आणली. ती जर स्थानिकांच्या हातात ठेवली असती यंत्रणा तर हे डबल डिजिट मध्ये गेले असते की नसते अशी शंका आहे. एवढं अधोगतीला गेलं होतं. ते स्वतःच म्हणजे अरे स्वतःच्या पार्टीपेक्षा दुसऱ्याच्या पार्टीला म्हणजे म्हणायचं की बा आम्ही राणाच्या हातात नाही गेले पाहिजे, पण तिकडे खोडक्याच्या हातात गेलीच चालते. याला काय अर्थ आहे? हा तर डायरेक्ट बोललं पाहिजे, काय हरकत आहे? हा तर सरळ आहे. म्हणजे एकाच अरे गेलं तर दोघांच्या हातात नाही गेलं पाहिजे. बरोबर. भाजपचा फायदा झाला पाहिजे. करेक्ट. पण एकाचा फायदा आणि दुसऱ्याचं नुकसान अशा पद्धतीचं एकाच्या बाजूला बघायचा आणि दुसऱ्याला मदत करायची, अशा पद्धतीचं चित्र चाललं इथं. याच्याचमुळे नुकसान झाला. कारण आता मी आमच्या नेत्यांच्या नंतर लक्षात आलंय, आधी लक्षात आलं, उशीर झाला तेव्हा. मला एक सांगा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर तुम्ही विसरत असाल वरच्या नेत्यांपासून कालपर्यंत, बरोबर, याच्यासारखं दुर्दैव नाही पार्टीत. करेक्ट. ज्या माणसाला खडानखडा माहिती आहे भाजप, बरोबर, ज्यांनी भाजप इथली उभी केली आहे, मार खाल्लाय, रक्त सांडलाय, घाम झाडलाय, त्या आणि आजही रिलेव्हेंट आहे. मी 10 संस्थांचा अध्यक्ष आहे. ज्या प्रभागात मी राहतो त्या प्रभागात माझं अमरावतीतलं पहिल्या 2-3 मंडळातलं माझं मंडळ आहे. बरोबर. 800 घरं आहेत,
जवळपास 2,500-3 हजार मतं माझा कंट्रोल आहे. तिथे मला विचारत नाही तिकीट देताना. माझ्या अजून याच्यापेक्षा दुर्दैव काय. तिकीट वाटप हा एक मोठा घोटाळा आहे भाजपचा सध्या झालेला. घोटाळा नाही म्हणतायत, ते प्लॅनिंग होतं, मदत करण्यासाठी झालेलं आहे. मी डायरेक्ट म्हणतोय मदत करण्यासाठी म्हणजे केलं गेलं. आता मी जेव्हा मतदान पाहत होतो आणि निवडणुकीत निकाल पाहतो, काही ठिकाणी भाजप 2, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2, काही ठिकाणी राष्ट्रवादी 2. अरे 4 आले असतं 50 दिसली नसते. काँग्रेस आणि अन्य पक्ष दिसले नसते जागेवर. एवढी स्थिती होती भाजपची. म्हणजे हे म्हणजे तिकीट वाटताना हे प्लॅनिंग डोक्यात होतं की 2 त्यांना 2 आपले 2. नाही कुणाच्या डोक्यात होतं की असेल का? नाही म्हणून मी, पण तिकीट अशा पद्धतीने झाले की ज्याच्यामुळे नुकसान झालं. पण या डॉक्टर साहेब, हा जो संघर्ष चालला, म्हणजे नको त्या व्यक्तींच्या हातात ही सूत्र गेली भाजपची आणि मग ती सावरायचा खूप प्रयत्न झाला, पण तरी ते सावरताना लोकल जे अथॉरिटी होतं ते ज्यांच्यामुळे भाजप उभी, रविभाऊ खांडेकर असतील किंवा किरण भाऊ असतील किंवा किरणताई महल्ले महापौर राहिलेल्या, या लोकांना विश्वासात घेतलं नाही. हे लोकांना आतापर्यंत माहित नव्हतं. लोकांना वाटत ही सगळी पेपरमध्ये येऊन म्हणजे गेला त्या प्रमाणात पूर्ण आज तुमच्या तोंडातून जे प्रामाणिकपणे सांगितलं त्या फोटोच्या फ्रेम मध्ये यांचे चेहरे दिसत होते, हा, पण आतली गोष्ट होती की त्यांना विचारात घेतलेलं नव्हतं. हे आता आपल्याला वस्तुस्थिती हा, कळते. पण याचा परिणाम झाला असेल असं तुम्हाला वाटतं काय? आणि निश्चितचपणे झाला असेल, कारण राजकारण हे सर्वसमावेशक असायला पाहिजे. एकटा व्यक्ती करू शकत नाही, की डिक्टेटरशिप नाही आहे, आणि एकाच व्यक्तीला पूर्ण शहराचा अभ्यास सुद्धा असू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांना काही ना काही आपण रिस्पेक्ट देऊन, त्यांचा इगो सांभाळून, त्यांची माहिती गोळा करून, त्यांच्या मदतीने आपण इलेक्शन आणि कॅन्डिडेचर फिक्स करायला पाहिजेत. माझं एकच म्हणणं होतं की हे जेव्हा तुमचे 650 कॅन्डिडेचर आलेत ना, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही काहीतरी 10 कलमी कार्यक्रम निवडायला पाहिजे होता की या पॉइंट्सला 1 मार्क, या पॉइंटला 1 मार्क, या पॉइंटला जशी पॉप्युलरिटी किती, जात कोणती, क्वालिफिकेशन किती, तुम्ही किती जुने कार्यकर्ते, किती इलेक्शन लढलेले आहेत, तुमच्या मागे किती लोक आहेत, तुम्ही आतापर्यंत पार्टीसाठी काय केलंय, थोडक्यात या सगळ्या गोष्टींचं नेतृत्व दिलं होतं, ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती ते त्याच्यात कमी पडले. त्यांना तो अंदाज नव्हता म्हणण्यापेक्षा ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम केलं. कोणीच इलेक्शन लढलेलं नव्हतं. भाजपच्या मुळात हे तो गोष्ट वारंवार सांगितली पाहिजे. इलेक्शन काय यांनी कधी इलेक्शन मॅनेज केले नव्हते. मॅनेज केले त्याच्यातले एकच जण होता की ज्यांनी मॅनेज नव्हते केले, पण अनेक वर्षापासून कमिटीतले लोक अनेक वर्षापासून पार्टीत आहेत आणि निश्चितपणे त्यांनी काम केलेलं आहे. पार्टी माहित आहे त्यांना, संघटना माहित आहे, निवडणूक तरी ते एका साईडला एकाच जणाला माहित नव्हते. भाजपाचं जे एकूण नुकसान सध्या तरी नुकसान दिसतंय, कारण महाराष्ट्रभर मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, पुणे, अमरावतीमध्ये आम्ही सगळ्यात हायएस्ट राहिलो, नागपूरपेक्षाही एवढं सगळं एकीकडे सगळीकडे भाजप आणि देवाभाऊंचं काम असताना 150 किलोमीटरच्या नागपूरहून अमरावती इतक्या जवळची. अमरावती भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत बदनाम आहे की इथले नेते एक कामाचे नाही, पण आता आम्ही रिझल्ट दाखवून पुन्हा आमच्यावर ठिक्का मरपत करून घेतलं की खरंच आम्ही कामाचे नाही. स्थानिक भाजपाची स्थिती गंभीर झाली आहे. जेवढे नेते होते तेवढेच सीटा दिसून नाही राहिल्या सध्या. म्हणजे व्यासपीठावर जेवढे नेते बसायचे भाजपचे, म्हणजे खरं म्हणजे राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान थोडं कौतुकच केलं पाहिजे. त्यांचे नेते 1-2 आहे. प्रशांत देशपांडेचं तिकीट कापण्यासारखी व्यक्ती होती कधी. एक तर त्यांनी मागायला नाही पाहिजे, तो एवढ्या मोठ्या लेवलवर मागितल्याच्या नंतर त्याला तिकीट द्यायला पाहिजे होतं, तर तो पडण्यासारखाच नव्हता ना. पण त्याला तिकीट नाही कापून टाकलं तर त्याचे परिणाम तर भोगावं लागणार आहे तुम्हाला. आपल्याला तिकीट वाटप मध्ये व्यक्तिगत हेतू कोर कमिटीने ठेवला असेल. तिरतकर सारखा व्यक्ती आहे, संजय तिरतकर सारखा व्यक्ती आहे, त्याचं तिकीट काटलं. म्हणजे आता हे सगळे आमागडचे आता चारी आता पंजा लागलाय. हे तर चांगलेच लोक आहेत ना. म्हणजे ह्याचं चंदू बोमरे सारखा व्यक्ती आहे. थोडासा सहमत नाही सरांची. रिझन बिंग, पार्टीने सगळ्या लोकांना चान्सेस दिलेले आहेत. त्यांनी जे काही आपले पोटेन्शियल प्रूव्ह करायचे केले आहेत, आणि ही इव्होल्युटिंग प्रोसेस आहे. प्रत्येक एकच चेहरा आपल्याला 20-25 वर्ष घेऊन चालता येणार नाहीत, कारण कार्यकर्त्यांची फळी ही इंडस्ट्री नाही. पण याच्यामधले अनेक तिकीट वारंवारचेच आहेत. असं कसं म्हणतात, 7वांदा विलासराव चालले आहे, मग 7वांदा चालते आहे. भाजपने वारंवार दिलेलं भाजपने खूप चाललेलं आहे. कारण काय, तिथे दुसरं प्रतिस्पर्धी उभा गंगा खारकर पण मेरिट पाहिजे याच्यात. मी जे नावं घेतले ते 100% मेरिटचेच नावं घेतले. आणि भौगोलिक रचनेच्या मध्ये गाडगेनगर मधून तुम्ही तिकीटच दिलं नाही आणि तुम्ही राठीनगर मधून भौगोलिक रचनाही महत्वाची आहे. भौगोलिक रचना महत्वाची. चंदू बोमरे गाडगे नगरचा होता, तिथून एक जेवडनगर, दस्तूरनगरचा जो पट्टा आहे तिथं पूर्ण हे चाललेला आहे सध्या, घड्याळ चाललेला आहे. आणि तो पट्टा भाजपचा बऱ्यापैकी, आणि तिथे 2 राणांनी दिलेले कॅन्डिडेट होते आणि 2 भाजपचे पिवर होते. मी माधवजी तुमच्याशी थोडासा पूर्णपणे सहमत यासाठी होत नाही
हा पट्टा बीजेपीचा आहे, हा पट्टा असं लोक ऐकून- म्हणतात. ऐकून तर घ्या. हम्म. ही इतकी चेंजिंग सिच्युएशन्स असतात, हा, जसे नेते बदलतात, जशी हा. कालावधी जातो, जशी विचारधारा बदलते, हा. मायग्रेशन्स होतात अनेक लोकांचं, अनेक लोक तिथून डिमायग्रेट होतात. हा. अशा परिस्थितीमध्ये हा बेल्ट पूर्ण काँग्रेसचाच होता किंवा हा बेल्ट फक्त भाजपचाच होता असं म्हणणं थोडंसं कठीण आहे. अरे नाही, हा, मंडल- मुस्लिम मंडल एरियामध्ये मी मंडल गोष्ट बघणं. ऍक्सेप्ट करू शकतो हा. मी की मुलाखत हा चालू आहे. अँटी बीजेपी आहे मंडलवर इथपर्यंत. माझी इथपर्यंत पण तिथपर्यंत हे निश्चित त्यांनी प्रूव्ह केलं की आम्ही अँटी बीजेपी आहोत. आता आम्हाला एमआयएम फ्री फेवरेबल आहे. त्यांनी ताकदीने फक्त MIM अजून एक साठी केलं. गंमत झाली आहे मुस्लिम मतदारांची की त्या 12ही मतदार वार्डामध्ये साधारणतः राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोघांमध्येच झुंज सुरू होती सुरुवातीला, की हा याचे उमेदवार पळवेल किंवा हा मतदार याची पळवेल, आणि भलतंच कोणीतरी एमआयएमनी ताकद लावली आणि या दोघांपासून तोडून टाकला. मंडल हा बघा, मंडलला हा माझी अपडेट मुलाखत. आलेला आहे याचा. आणि एकूण भाजपाला ही गोल्डन चान्स होता खरं म्हणजे. एवढ्या वर्षानंतर हे तिन्ही ठिकाणी सत्ता तुमची आली असती. भाजपाच्या पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. लोकांचा नरेंद्र मोदी साहेब हा. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर इतका विश्वास होता हा. की लोक वन साइडेड बीजेपीच्या फेवरमध्ये होते. भाजपा जी लोकांनी बघितली 15 वर्षापूर्वीची, 20 वर्षापूर्वीची जी तळमळीची भाजपा ते सत्तेत येईलच असं नव्हतं, पण ती जी भाजपा आहे ना आजची भाजपा, तुम्ही काय वर्णन कराल? नाही भाजपाचे कार्यकर्ते तेच आहे. आता मी जुन्या भाजपाचा कार्यकर्ता आहे. म्हणजे जे गडकरी साहेब नेहमी म्हणतात कन्व्हिक्शनवर काम करणारा कार्यकर्ता मी आहे, हम्म. विचारधारेवर काम करणारा कार्यकर्ता मी आहे. हम्म. आताचे जे नवीन कार्यकर्ते किंवा नवीन विचारधारा आहे ती कन्व्हिक्शन पेक्षा कन्व्हिनियन्सवर काम करणारे लोक अच्छा. जास्त आले. माझं काय, मी माझं पहिले विचार करतो, मग पार्टी, मग त्यानंतर देश. भाजपात आम्ही पहिल्यापासून काय शिकत आलो, हम्म. पहिले देश, मग पार्टी, मग मी. हम्म. या विचारधारेनुसार काम करणारे आम्ही लोक आहे. हम्म. आता जरा वेगळा विचार करणार आहे. हम्म. थोडस त्याच्यामुळे सांधे जरा जुळणं तो फरक, समाजात आलेला फरक हा. हा भाजपमध्ये आलाय. पण एका अर्थाने तुम्हाला सांगतो, हा. कदाचित हा फरक बरोबर आहे चूक आहे माहित नाही, हम्म. परंतु हा टेस्टेड असा आहे की जेव्हापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सूत्र हातात घेतली हम्म. तेव्हापासून भाजपा सगळीकडे जिंकते आहे, हो, ही वस्तुस्थिती आहे. करेक्ट. आणि तो जो कोणता फॉर्म्युला किंवा त्या पद्धतीने ते जे विचार करतात आहे त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब इथे काम करतात आहे. करेक्ट. त्याचा परिणाम आपण बघितला की नगरपालिकेत भाजप पोहोचली. हम्म. याच्यात आता जिल्हा भाजप परिषद ते महानगरपालिकेत येणाऱ्या झेडपीच्या इलेक्शन मध्येही भाजपा पोहोचते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची विचारधारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते आहे. हम्म. संघाचं काम पोहोचते आहे, हिंदुत्वादी विचार पोहोचतोय, ही वस्तुस्थिती आहे. बरोबर. याच्यामध्ये मी खूप जुना आहे म्हणून माझं सगळं सांभाळलं पाहिजे हम्म. हे होणं शक्य नाही पण नाहीये. ठीक हे आहे. मलाही समजते. पण जुन्या कार्यकर्त्यांचा मान मराठात इज्जत ठेवून नवीन कार्यकर्त्यांना प्रोजेक्ट करणं. पण तुम्ही तिकीट कुठं मागितलं होतं? तुम्ही तर रचनेमध्ये फक्त होता ना. नाही, मी माझ्यासारखा कार्यकर्ता होतो, मी माझी गोष्ट नाही नाही, इनडायरेक्ट लोक आता जे सध्या नाही, मी बाजारात होता. 2024 मध्ये विधानसभेचं तिकीट मागितलं होतं ना, मी हा. निवडून आलो असतो. पण त्यावेळी ते मित्र पक्षाला दिलं गेलं. माझ्यावर त्यावर परमनंट अन्याय झाला. अन्याय झाला. हो. प्रभा सहानुभूती आहे अमरावतीत माझ्याविषयी. बदललेली भाजपा. किरण पादुरकरांनी सांगितलं की त्यांनी तिकीट मागितलं होतं पण तिथे मेरिट सर्वे काहीतरी आडवं आलं. काम केलं, व्यवस्थित काम केलं. हा. मागे मी त्या याच्यातून आलो असतो मग मी पण थोडं पुढे मागं झालं असतं. आमची प्रॉब्लेम काय झाला माहिती? हम्म. आमची निष्ठा ही आता आमची स्ट्रेंथ ठरायची ऐवजी आमची कमजोरी ठरते आहे, Yes. असं आता आम्हाला वाटायला लागलं. ते दुःख आहे. हम्म. असं मला वाटायला नाही पाहिजे. पार्टीने कुठेतरी विचार करण्याची गरज आली आहे हम्म. की आमची निष्ठा, कार्यकर्त्याची निष्ठा ही त्याची स्ट्रेंथ असायला. पण एक सूत्र किरण भाऊ असं सांगितलं बरं, मी जातं. रिलेव्हंट आहे ना. अजूनही 10 संस्थांमध्ये मी अध्यक्ष आहे. मेडिकल कॉलेज 6.5 वर्ष आंदोलन चालवलं, शासकीय मेडिकल कॉलेज यशस्वी झालो. IT पार्क 3.5 वर्ष आंदोलन चालवलं, यशस्वी झालो. अनेक नवीन नवीन उपक्रम हातात घेतो, अनेक विजनरी कामं हातात घेतो आणि करतोय. वरपर्यंत माहित आहे, बरोबर आहे. राष्ट्रीय लेवलवर काम केलं आहे, प्रदेश स्तरावर काम केलं आहे. नाही, एक असा भाजपाचा स्लोगन आहे सध्या की मेरिट बेसवर आम्ही लोकांना तिकीट देतो, म्हणजे निवडून देणार आहे. द्यायला पाहिजे. आता जे मेरिट बेस काय झालं? पार्टीचं हे जे धोरण आहे ते योग्य धोरण आहे. निवडून येणाऱ्याला तिकीट दिलं पाहिजे. मग पण आता- जर का तुमचेच कार्यकर्ते निवडून येणारे असतील तर बाहेरच्या लोकांना तिकीट नाही दिले पाहिजे. जर वातावरण चांगलं आहे तर तुमच्या कार्यकर्ता तो 19 असेल तरी त्याला टेस्ट केलं पाहिजे. ते न झाल्यामुळे पण त्यालाही समजत आहे लोकांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात काय गेलं अमरावतीत की पार्शलिटी झाली. झाली की नाही झाली हा नंतरचा विषय आहे. पण परसेप्शन हे गेलं की हे तिकीट वाटप मेरिटवर नाही झालं, पार्शलिटी झाली. आणि त्याच्यामुळे आणि आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांना बाजूला गेल्यामुळे आम्ही उतरलो नाही समजायसाठी. तर त्यामुळे ते जास्त तुम्ही ही गोष्ट मग श्रेष्ठींच्या कानावर वगैरे
ते काय आता कसं आहे माहितीये का, नाही अगदी तुला माहित आहे का 20 वर्षापूर्वी ही आवश्यकता हा होती. तुमचा हाच इश्यू असेल सध्या की नाही. तुमचंही म्हणणं कधी पाठवलं नाही का? 20 वर्षापूर्वी ही परिस्थिती होती की आपल्याला मुख्य प्रवाहात येण्याची आवश्यकता होती. हम्म, विरोधात बसून हम्म, आपण आपली विचारधारा, आपले उपक्रम राबवत नव्हतो. हा, त्यामुळे काही अंशी कॉम्प्रोमाइज करून वेगळ्या वेगळ्या युती करून आपण सत्तेत आलो. हम्म, त्यानंतर एक काय झालं की एक थोडंसं आपण सत्तेत राहणं कंपल्शन झालेलं होतं. हम्म, त्यामुळे मग ती एक आपल्याला सवय पडली होती की हम्म. आता आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला काहीच हरकत नाही. हम्म, आणि ती कॉम्प्रोमाइज करता करता मी एक छोटंसं उदाहरण देतो. मी जेव्हा जरूर. आमदारकीचं तिकीट एकदम मागायला हम्म, मुनगंटीवार साहेबांकडे गेलो होतो चंद्रपूरला. हो, तर त्यांनी ते ऑफिसमध्ये बिझी होते म्हणे 5 मिनिट थांबा डॉक्टर साहेब आपण घरी बसू. हम्म, आणि घरी बसून त्यांनी ऐकलं माझं सगळं काय तुम्ही सांगितलं मी डॉक्टर आहे, नेफ्रोलॉजिस्ट आहे, इतक्या हम्म. दिवसाचा कार्यकर्ता आहे, सगळं. मग त्यांनी विचारलं तुमच्या जातीचे मतं किती, हम्म, जे काय असेल ते मी सांगितलं. हा. त्यानंतर म्हटलं सर मी सगळ्या क्रायटेरिया फुलफिल करतो आणि मला फार इंटरेस्ट आहेत. त्यांनी फार सुंदर 2 वाक्य सांगितले जे मला आयुष्यभर आठवणीला आले. हम्म, ते म्हणे आम्हाला फक्त निवडून येणाऱ्या मुंड्या पाहिजेत. हम्म, दे वॉन्ट ओनली नंबर. हम्म. राजकारण फक्त तिथे आम्ही 4च जण करत असतो. त्यात आम्हाला फारशा इंटेलेक्च्युअल लोकांची आवश्यकता नाही. तुमचं इलेक्टिव्ह पोटेन्शियल काय अगेन्स्ट द रेस्ट ऑफ द पर्सन की तुम्हाला बरोबर. निवडून येणार आहे. बरोबर आणि आहे. तेव्हा हे सगळे जातीचे समीकरण, भौगोलिक समीकरण हम्म, हे सगळे पहिले जास्त प्रॉमिनंट होतात. हम्म. रादर दॅन तुमचं किती पोटेन्शियल आहे, पर्सनल पोटेन्शियल आहे, याला फारसे व्हॅल्यू दिले जातात. पण किरणजी तुम्ही जे म्हणाला की आता तुमच्यासारखे इतके वर्ष ज्यांनी पक्षासाठी काम केलंय त्याला असं बाजूला ठेवलं तर मग निष्ठावंतांची यादी राहणार की नाही पक्षामध्ये? म्हणून तर नुकसान झालं ना अमरावती. त्याचं बरं, उदाहरण वरच्या- आहे. हे वरच्या- आयराम गैरामच पक्ष वरच्या- चालवते. सध्या वरच्यांनी स्पष्ट सांगितलं की शिंदे शिवसेना जिवंत होण्याचं एकमेव कारण म्हणजे इथून गेलेले 17 लोक शिंदे शिवसेनेचं तिकीट घेतलेलं आहे. नाही 17 आणि 40च्या वर आहेत. शिंदे सेनेने सगळ्या पार्टीत गेल्या 40च्या मी वर. शिंदे सेनेचं सांगतो तर ही मी हे- सेना हे काहीच total नव्हती 40च्या सध्या वर इथे. हा, ऍक्च्युअली काय की वरच्यांच्या लक्षात आला की बा हे असं आहे. त्याच्यामुळे जो भाजपमध्ये आणि समन्वय वगैरे सगळा विचार बसतात त्याच्यामध्ये जुन्या लोकांनाही महत्व देण्याची गरज आहे. नाहीतर उद्या विचारधारा नसलेले लोक आले आणि त्यांनी कब्जा केला तर ही तर काँग्रेस होऊन जाईल. कधी ते बाहेर जाऊ तर शकतात ना. त्याच्यामुळे हे लक्षात आलेलं आहे. हा, दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे हम्म, आणि ते होईल. कारण की बीजेपी एकदम अशी काही वाहून जात नाही. बरोबर आहे. एक अतिशय म्हणजे कार्यकर्त्यांवर आधारित कॅटर बेस पार्टी आहे, विचारावर चाललेली पार्टी आणि याच्या मागे संघ आणि संघ परिवाराचं खूप मोठं पाठबळ आहे. हम्म. त्यामुळे अशी वाहून जाणार नाही. त्याच्यावर तो कंट्रोल राहील पण थोडा वेळ लागेल, कमी जास्त होत असतं. किरण भाऊ, एक प्रश्न लोकांच्या मनात आहे हम्म. की भाजप हा शिस्तबद्ध, तत्वनिष्ठ आणि आता अलीकडचा शब्द आहे की खूप मायक्रो प्लॅनिंग करते. आताही यावेळेस असं प्रभागानुसार एक आमदार दिले आहे आणि आर्वीचे आमदार तिथे येऊन तळ ठोकताय किंवा असं तसं सगळं मंत्री वर्धेचे येतात. आमदार आले. एवढं सगळं आम्ही सगळं लोकांनी रंगून लोकांना सांगितलं आणि लोक अनुभव घेत होते. मग हा रिपोर्ट येतोय ही जाणीव नाही का त्यांच्या काही प्रशासनही आहे सांगायला? आहे त्यांना जाणीव होती ना म्हणून तर आले. त्यांना जाणीव नसती याच्यापेक्षा तेव्हा- बेकार होती असती ती. एक्झॅक्टली. हे जर आले नसते मी पहिलेच सांगितलं बावनकुळे साहेबांनी हातात कंट्रोल घेतला नसता हा, आणि संजय कुटे साहेब येऊन बसले नसते, हा. टळ ठोकूनच बसले हा. तर याच्यापेक्षा खराब रिझल्ट आला असता. ते मग काय आले, नेतृत्व त्यांना तयार झालं आपल्या इथं? त्यांना जाणीव होती, ते आले, त्यांनी स्ट्रीमलाईन केली, हम्म. हे लोक आणून बसवले, मायक्रो प्लॅनिंग केलं यांनी, म्हणून एवढं झालं. पण हे जर सुरुवातीला झालं असतं, हा. म्हणजे ज्यावेळी तिकीट वाटप केलं त्याच वेळी झालं असतं, जसं यांनी सांगितलं की एक टीम असते, हा. 8-10 लोकांची टीम, हा. किंवा ही टीम काय करेल, हा. डॉक्टर चौधरी नाराज झाले का हा. तर त्यांची नाराजी दूर करेल, हम्म. अशी एक टीम असते. त्या टीम कडे बिलकुल लक्ष देत हम्म. तिकीट देऊन टाकले. साधारणतः तुषार भारतीयांबद्दल चर्चा खूप होती. काय अनालिसिस करा? तुषार भारतीय भाजपचा एक जुजारू आणि चांगला कार्यकर्ताही आहे हम्म. आणि नेताही हा. आहे आणि लोकांचे कामही करतो. हम्म. याच्याविषयी काही म्हणजे शंका घेण्याला जागा नाही आहे. माझा हम्म. चांगला मित्र पण आहे आणि पक्षामध्ये त्याचं आणि त्याच्या भावाचं श्रीकांतचं दोघांचं योगदानही भरपूर आहे. हम्म. त्यामुळे या गोष्टींनाही नाही. पण काय असतं की कधी कधी राजकारणात काही लोकांना जात आडवी येते आणि स्वभाव आडवा येतो. अच्छा. तर तो थोडासा स्वभावामुळे अडचण झाली त्याची. आणि दुसरं म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, मी त्याच्या चांगल्यासाठी सांगतो. अर्थात. एकतर विधानसभा लढल्यानंतर इतके कमी मतांनंतर लढायला नव्हतं पाहिजे कॉर्पोरेशन. हम्म. कारण की लोक ते फार वेगळ्या पद्धतीने घेतात तर त्याला अतिशय या गोष्टीला. तर ते मला असं वाटतं की ते तर तो थोडासा थांबला असता तर त्याचं नेतृत्व
कारण की पार्टीला म्हणजे तो आहे चांगला आहे, म्हणजे तो नेताच लोकांची आहे. कामं करतो, नेता आहे, नेताच तो संघर्ष करतो, तो घाबरत नाही. त्यामुळे ओव्हरऑल त्याच्या ज्या राजकारणातल्या क्वालिटीज पाहिजेत त्या त्याच्यामध्ये आहेत. आहे. फक्त स्वभावाचा थोडासा जरा तुम्ही मित्र आहे हे केलं तुषार असतं. भारतीचे, तुमच्याकडे एक बाजू आहे. तुषारजींचं मी खरोखर समर्थन करतो. मला वाईट वाटलं त्यांच्या हरण्याबद्दल. बरोबर. त्याचं एकमेव ही इज अ व्हेरी गुड पॉलिटिकल फिगर. हम्म. आता तुम्ही एकदम बारकाईने बघा, तुम्ही अभ्यास करताय, तिथे 4 पैकी 3 कोण निवडून आले आणि 1 कोण हारला. हा 4 जणांपैकी 3 एका विशिष्ट समाजाचे लोक निवडून आले हा. आणि हा एकमेव हारला. नाही ते सोशल इंजिनिअरिंग आहे तर नाही नाही तो नाही नाईलाज आहे तशीच नाही नाही तुमचा. नाही, ऐकून घ्या, हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. हम्म. एक विशिष्ट समाज जो आहे तो पॉलिटिकल इतका ऍक्टिव्हेटेड आहे की त्यांची प्रायोरिटी जशी मुसलमानांची प्रायोरिटी असते की आमचा मुस्लिम फर्स्ट, तसंच एका विशिष्ट समाजाला वाटतं की नाही आमचा माणूस उभा आहे ना तर मग तो पहिले निवडून येणार, नंतर दुसऱ्याची प्रायोरिटी लागते. हा सिद्धांत सगळ्या ठिकाणी राजकारणामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र. नाही पण डॉक्टर साहेब आपण जर असा विचार केला एकूण राजकारण दृष्टिकोनातून तर मग तुम्ही पायच नाही ठेवू शकत सिस्टीम मध्ये, पाय नाही ठेवू शकत तुम्ही या अँगलला निवडणूक नाही लढत आहेत. विचार करण्याचा नाही, हे सिद्धांत आहे समाज. नाही नाही मग तुम्ही निवडणूक उभेच राहू शकत नाही नाही. नाही, राहू द्या, राहू बरोबर नाही का? थोडस एक सहमत नाही डॉक्टर. हा मग माझे तिथे तेच सहमत नाही आहे मी. 2 वेळा निवडून आलो ना. हा मग तेच 2 वेळा निवडून आलो म्हणजे यावेळी. आता या आणि कसा दोष भाजपचा देऊ गड नका. आहे तो. हम्म, हम्म. भाजपचा गड कसा काय तुटला? त्यांचा इथे कुलकर्णी स्वभाव निवडून आली जरी ना, इथे हा, कुलकर्णी स्वाती निवडून आली, कुलकर्णी. तिथे पद्मजा कुंडने निवडून आली. बिलकुल बिलकुल. असं त्या ठिकाणी या पद्धतीचं विश्लेषण साईनगर हा मध्ये स्वभाव नवीन त्याचा असतं तर जरी गोष्ट वेगळी. गा- हा हा स्वभाव 2 जरी वेळा निवडून आलाय ना. हा. 2 वेळा निवडून आलाय. परंतु भाजपाची 25 फिगर ही सगळ्यात भाजपचा महापौर बसणार आहे थोडक्यात. भाजपचा बस, महापौर बसणार आहे. भाजपचा महापौर बसणार आहे पण अर्ध्या जागा त्यांना द्यायच्या दुसऱ्याला. तुम्ही हे जर टॅली सोबत- केली हा. थोडीशी, आपण याच्यावर सिरियसली विचार करू. भाजपा 25, हा आपण युवा स्वाभिमान ऑब्लिक राष्ट्रवादी काँग्रेस दोघांपैकी एक गट घेऊ सर. बर ठीक आहे. 25 आणि 11 झाले 36. हा आपण बसपाचे 3 पण घेऊन घेऊ 39, शिंदेसेना 3 घेऊन घेऊ 42, हा आणि वंचितचा पण एक घेऊन घेऊ, समजून घ्या 39-40 पर्यंत टाली जाते. 45 नाही होत आहे. हा ऐकून घ्या, म्हणजे मला काय म्हणायचं, राष्ट्रवादी येणंच आहे. करेक्ट, युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी या बरं, दोघांना हे दोन्ही घेऊन- सारखे सारखे भेटणार आहे. Correct. मग आता मला म्हणजे आता मी एक क्षणभर विसरून जा की तुम्ही भाजपची नेते आहे. विसरून जा क्षणभर. विसरून म्हणजे तुम्ही एकदम भाजपच्या पार्टी लाईनवर बोलाल पण आता रवी राणांनी जे कोणती खेळी एक नेता म्हणून केलंय, पक्ष म्हणून 3 वरून 11 आणलाय. काय निरीक्षण नोंदवाल याच्यावर मला सांगा बरोबर. तटस्थपणे? तटस्थपणे रवी राणाची याचा अर्थ त्यांचं जे Calculation. स्ट्रॅटेजी असेल, हा पॉप्युलरिटी असेल हा. आणि त्यांचं सोशल इंजिनिअरिंग असेल ते बरोबर सक्सेस राहिलं. झालाय. ते सक्सेस झालंय सर. कारण 3 11 वर तुम्हाला गेलं. काय वाटतं? आणि 12 आहे अजून या 22 इलेक्शन मधलं मध्ये यायचं आहे. सक्सेसफुल प्लेअर. दुसरे आहे. म्हणजे एकीकडे संजय खोडकेंकडे 2 आमदार आणि एकूण ताकद, आणि युवा संघाकडे तशी आणि ताकद विशेष नाही. म्हणजे- भाजपच्या विरुद्ध ही त्यांची जी पॉलिसी त्यांनी ठेवली सोबत माग सोबत एक अशी एक रणनीती असते प्रचाराची की गोंधळ निर्माण करून ठेवणे आणि त्याचा फायदा घेणे. तो जमला का नाही हे बघा, एक लक्षात ठेवा. त्यांना? जमला, बीजेपीचं कोणाला- नुकसान नाही, झालं. नाही, मी हा. काय म्हणतो, अच्छा तुम्हाला प्रत्येकाचं बाहेरचं परसेप्शन काय असेल ते असेल, हा. परंतु अंतर्गत युती करायचं असताना ती फर्मली करायला पाहिजे होती बरोबर. पहिल्याच दिवशी. हम्म. नाही तर पहिल्याच दिवशी सोडून द्यायला पाहिजे हम्म. होती ती त्या ठिकाणी पहिल्याच दिवशी. जे कारण की आम्ही जेव्हा युती करतो आपण तेव्हा ठीक आहे न जमलं नाही जमलं, पण ते जमलं नाही जमलं असं ते खूप दिवस जे चाललं हा. तर त्यांनी पण काही फार फरक नव्हता पडत. काही ना काही डॅमेज झालाय. भाजपाने समजा ही युती युवा स्वामींशी आज 11 माहिती त्यांनी समजा 20 दिले असते, त्यांनी तेव्हा 9 दिले ना शेवटी युवा स्वामींशी. त्यांची डिमांड आता ते 11वरच गेले. मला एक सांगा, पार्टीने 9 दिले ते बरोबर दिले, त्यांच्या 3 निवडून आले होत्या. हा 3 ठिकाणी सेकंडवर होते, म्हणजे 6. हा. ते 6 होते. पण ते जुना फॉर्म्युला कसा काय 9 वर्षापूर्वीचा त्या- फॉर्म्युला. तो नाही लागू होणार ना आता. तुम्ही एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण तडजोडीला बसतो त्यावेळी प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याचा फॉर्म्युला लावेल, पण काही ना काही तर असते ना आकडेवारी, काही ना काही तर असते. ती आकडेवारी जर का तुम्ही बेस चर्चा करण्यासाठी आकडेवारी कुठे घ्याल, मागच्या 2017 मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यानंतरच होतात ना. भलेही 5 वर्षांनी झाल्या तर तीच आकडेवारी येईल ना. बरोबर. ही 9 वर्षांनी झाली, पण आकडेवारीचा बेस तर काहीतरी असेल ना. मग काय हवेत बोलणार आहे का? पहिल्यांदाच थोडी निवडणूक लढून राहिले होते. तर बेस जो होता त्या बेसमध्ये ठीक आहे ना, म्हणून तर आम्ही 9 पण पुढचं लक्षात घेऊन
6च्या ऐवजी 9 वर गेलो होतो ना. हम्म. त्यामुळे आम्ही काही कमी द्यायला तयार नव्हतो, अशातला पार्ट नव्हता. हम्म. अजून वाढून देता आली असती एखादी 2, तो इश्यू नव्हता. हम्म. त्यामुळे ऑलरेडी 6च्या 9 केल्या. पण आता भाजप 25 आहे, उद्या तुम्ही आता या फॉर्म्युलावर बोलू आपण पुढे. आता विधानसभा येणार आहे किंवा लगेच 5 वर्षांनी ही निवडणूक येणार आहे. मग आता भाजपची हे दोन्ही लोक डील करतील उद्या, राष्ट्रवादी करतील किंवा युवा स्वाभिमान करेल. एक मिनिट, 4 वर्षानंतर काय होणार आहे त्याची चर्चा आज करणं हे खूप आधी होईल. त्याला बरोबर. काही अर्थ नाही आहे. बिलकुल, मी तेच पाणी मी- तोपर्यंत मी- फुला घालून पाणी इतकं मी तेच गेलेलं म्हणत असतं, आहे. त्यावेळीची चर्चा त्यावेळी. मी तेच आता म्हणत आहे नाही. की मागच्या 5 वर्षाचा फॉर्म्युला कसा भाजपने नाही, कायम पण ठेवला. नाही, ज्यावेळी- एक्झॅक्ट मला हे न्यायचं तुम्हाला तिथं. नाही, 2029 मध्ये ज्यावेळी चर्चा करायसाठी बसू हा, तो बेस हा राहील. हा बेस राहील. बेस राहील ना. मग आज मागं गेला भाजप चर्चेमधून. आजच्या बेसवर 4 वर्षानंतर मला तेच म्हणायचं की भाजपाने हा जो स्टँड घेतला होता, युवा स्वाभिमान असो की शिंदे सेनेसोबत, शिंदे सेनेच्या अस्तित्वाबद्दल उलट त्याची 7 होते तेव्हा, आणि आता आता कमी झाले. आता 3 वर गेले. मग त्यांची किती म्हणजे जास्त म्हणजे demand होती. तो डील जो होता तो चुकीचा होता. त्यांची याच्यावरूनच दिसते ना हा. की त्यांची मागणी चुकीची होती करेक्ट. आणि यांची परंतु मागणी- यांचा प्रभाव तर तुम्हाला माहित होता, उघड होता. आम्हाला सगळ्याचेच प्रभाव माहित होते. त्याच्या हिशोबानेच आम्ही तिकीट वाटपात आमच्याकडनं जे ऑफर होती हम्म. त्या योग्य ऑफर होती. बिलकुल आमच्याकडनं चुकीची मला ऑफर थोडंसं डिफर व्हायचं आहे. Yes, yes, बिलकुल. मला असं वाटतं तर पार्टीने थोडंसं युवा स्वाभिमानला अंडर एस्टिमेट केलं. हा. आणि याच्याबद्दल त्याची काय काही म्हणणं? कारणं नाही. मी थोडंसं डॉक्टर elaborate- साहेबाचं म्हणणं, डॉक्टर साहेब बाहेरून बघतात आहे. हा, मी आतून सांगतो की 15 नाही, मी जागा त्यांना प्रेक्षकासाठीच बोलवलं. 15 जागा 7 सीटा मी- शिवसेनेच्या आल्या होत्या. मी 15 देऊन सगळ्या आलो गोष्टींचा आणि माझ्या 3च्या 9 चेंबरमधून देऊन अभ्यास आलो. करून तिप्पट. मला सांग, एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वतःबद्दल तेवढं कॉन्फिडन्स असेल ती गोष्ट वेगळी. बरोबर, याबद्दल मला मला सांगा, काही म्हणणे नाही. पार्टी जेव्हा विचार करते, पार्टी मी काय? व्यक्तिगत नाही, हा, हा. नाही नाही, कारण पार्टी महत्त्वाचा विषय आहे. पार्टी पार्टी म्हणून. म्हणून विचार करताना हा. 7 हे- जागा शिवसेनेच्या आल्या होत्या. हम्म. 15 ऑफर केल्या, हा. म्हणजे दुप्पट. याच्यात 3 आल्या होत्या, हम्म. त्यांना ऑफर केल्या 9, म्हणजे हम्म. तिप्पट. हम्म. याच्यामध्ये अंडर एस्टिमेट होऊ शकतो, ओव्हर एस्टिमेट होऊ शकतो, हा वेगळा विषय आहे. बरोबर. पण भारतीय जनता पार्टीच्या 45 जागा होत्या. हम्म. भारतीय जनता पार्टीचं वातावरण होतं. हम्म. सगळ्या सीटा जास्त भाजपला मागितल्या गेल्या होत्या. बरोबर. बाकीयांजवळ सीटा नव्हत्या, त्यांनी आमचेच लोक उभे केले. हम्म. हे चित्र आहे. म्हणजे यांनी युवा स्वाभिमानी आमचे लोक उभे तुमचेच केले. माणसं घेतले, आमचेच माणसं घेतले. पण राकांनी त्यांचे आमचे तुम्ही माणसं घेतले घेतले. माणसं, याचे- त्यांचे माणसं तुम्ही घेतले. आम्ही त्यांचे माणसं नाही 10 माणसं घेतली असं आम्ही त्यांची त्यांचं. माणसं नाही घेतले. त्यांनी आमच्याकडे दिले, आम्ही ते घेतले. ते नाही तर आम्ही घेण्याचा विषय नव्हता. अच्छा, अच्छा. त्यावेळी वातावरण चांगलं होतं म्हणून आम्ही घेतले, नाही तर घेतले नसते. पण किरण भाऊ मला सांगण्याचा सांगा, मुद्दा असा आहे की नाही, सांगण्याचा मुद्दा असा आहे की भाजप म्हणून जो स्टँड घेतला भाजपनी, हा. तो योग्य होता. माझं किरण पातुरकर म्हणून नाही बोलत, नाही नाही, आपण हे सगळं पक्षाशी बोलतो, पार्टी म्हणून बोलतोय. व्यक्तिगत या काय. ठिकाणी भाजपनी जी युतीतली बोलणी केली हम्म. ती योग्य याच्यावर बेसवर केली असं भाजप म्हणून तुमचं म्हणत माझं स्पष्ट मत. पण मी भाजप असं- म्हणून. मी आता- बाहेरून काय वाटतं हवे मधून मी थोडंसं असा एक प्रश्न add विचारतो. करू Yes, yes, इच्छितो. बोला, बोला. आपण जेव्हा महानगरपालिकेचा परिसर जेव्हा बघतो हा. तेव्हा प्रॉपरली याला आयडेंटिफाय केलं जातं आमदार म्हणून. जसं म्हणतो ना भाजप, हा, ठीक. तसं एका 50% लोकसंख्येवर हम्म. युवा स्वाभिमानचं प्रभुत्व होतं. हे तर हम्म. तुम्ही विसरता कामा नये. बरोबर. हम्म. उरलेल्या भागामध्ये बीजेपीचं प्रभुत्व होतं. हा. थोडासा 20% भाग MIM किंवा जो मुस्लिम बहुल असल्या कारणामुळे तिथे दोघांचंही प्रभुत्व नव्हतं. हा. त्यामुळे आपण त्यांना नुसतं फक्त 3 सीट पुरतच हे करणं हम्म. हे मला काही फारसं वावगं वाटलं नाही. किरण भाऊ, हम्म. मला सांगा की एकूण भाजपाची रणनीती यावेळेस चुकली असं लोकांचं आम्हाला कमेंट्सवर आहे रणनीती की कसं चुकले हे ते सांगतात, ते तुम्ही एकदा घ्या लक्षात. मी तुम्हाला रणनीती नाही चुकली. नाही नाही, मी काय चुकलं हे लोक म्हणतात ते लोक तेवढं मी सांगतो. लोक काय म्हणतात ते मी हे सांगा, सगळं बोलू बोलत शकतो. मी हे बोलत आहे हे सगळे येणाऱ्या कमेंट्स वरून. हा, लोक तुम्ही सांगा. लोक असं काय म्हणत म्हणतात? आहे की म्हणजे तुम्हाला आता दाखवू शकतो मेसेज की लोक हा. नाव न तुम्ही घेता. फक्त gist सांगा त्याचं. हा. सगळं एकच सूत्र वाचून हे आहे नका की तुम्ही. भाजपने एकदा पहिले याच्यासोबत घोळ घातला की शिंदेसोबत मॅचिंग करायचं. शिंदेवाल्यांचं म्हणणं होतं की आम्हाला वरून सांगण्यात आलंय म्हणून आम्ही तुमच्याशी युती करतो, अदरवाईज आम्हाला तसा इंटरेस्ट नाही. मग त्यांनी त्यांना बाय केलं. मग तुम्ही स्वाभिमानसोबत युती केली, त्याला जागा दिल्या. मग तुम्ही जागा दिल्या तर मग एक दिवस स्वाभिमानसाठी काही तुमचे विड्रॉल घेतले. मग एक दिवस असा वेळ आले की तुम्ही त्यांचे विड्रॉल कॅन्सल केले. मग अपक्षांना सपोर्ट दिला, मग अपक्षाला 3 दिवस अगोदर सपोर्ट दिला. मग असा घोळ, आणि त्यांचे पहिले लोक तुम्ही घेतले होते. हा जो घोळ झाला, या घोळाचं कौतुक नाही आहे. कौतुक असं आहे की भाजपकडे एवढी व्यूहनीती रचनाकार असताना हा घोळ झाला कसा. याच्यातली गोष्ट बघा, शिंदे सेनेमध्ये जे स्थानिक नेतृत्व होतं हम्म. त्यांची युती करायची इच्छाच नव्हती. त्यांनी आमच्या नेत्यांजवळ बोलून दाखवलं की युती करू नका म्हणून. हम्म. मी नाव नाही सांगत, अर्थात बरोबर. म्हणजे बिलकुल मी ठरवू शकतो की असं मला माहित आहे. त्यामुळे
त्यामुळे त्यांची इच्छाच नव्हती स्थानिकांची युती करायची. हा युती करायची वर ठरलं होतं, हो म्हणजे फडणवीस मुंबईला. साहेबाच्या लेवलवर आणि शिंदे साहेबाच्या लेवलवर. मुंबईला त्यामुळे त्यांनी सांगितलं आणि स्वाभाविकरित्या वर जे ठरतं त्यावेळी खाली फॉलो करावं लागतं. बरोबर. भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध पक्ष असल्यामुळे वरून जे आलं ते आम्ही फॉलो केलं. आमची इच्छा तशी 11 जागा देण्याची होती, ती 15-16 पर्यंत आम्ही नेल्या होत्या आणि वर मान्य झाल्या होत्या. वर मान्य झाल्या, ते तुटलं. एक ते यांचा आग्रह आणि 1-2 सीटा की बा हीच आम्हाला हीच जागा पाहिजे, त्यांनाही एवढा आकडा होता, परंतु एकाच जागी म्हणजे तायडे आणि सुनील काळे असं 1-2 ठिकाणी असं झाल्यामुळे ती युती तुटली. त्यामुळे तो घोळ फार झाला नाही, तो निपटला. थोडं साहेब मी ऍड करतो. हा, गेली कंटिन्यू करून करतो तुम्हाला ऍड. हा मी आतल्या गोष्टी सांगतो, आतलं सांगायचं मला लोकांना लोकांना. नाही नाही, तुम्ही आतलं सांगताय ते भाजपचे नेते म्हणून सांगताय, हे आम्हाला माहित आहे. आणि धाकाचा जो वायएसपीचा विषय आहे, वायएसपी एक प्रकारे भाजपच्या अंतर्गत आहे अशाच पद्धतीने. कारण की ते नवनीत राणा भाजपच्या नेत्या आहेत, भाजपच्या कॅन्डिडेट होत्या, आणि रवी राणांचं राहिलं की बा भाजपचाच महापौर बनवणार आहे, आणि ते प्रत्येक निर्णय आमच्या नेत्याला विचारूनच करतात किंवा त्यांच्याशी संबंध ठेवून करतात. बरोबर. त्यामुळे बा ते एक प्रकारे थोडंसं घरचं असल्यासारखं होतं. त्याच्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये गोंधळ झाला, 19-20 झाला त्याच्यामध्ये. पण हा गोंधळ नाही आहे, हा तुम्ही जो म्हणताय हा गोंधळ नाही आहे, हे राजकीय निर्णय चुकल्याचं लक्षण आहे. याच्यावर काय म्हणताय? राजकीय निर्णय नाही चुकला, काहीच नाही. हे जे पत्र देऊन तुम्ही त्यांचे चिन्ह गोठवून टाकले तुम्ही एका रात्री तुमच्या अध्यक्षांनी. तुम्ही ते जे वायएसपी पूर्ण लढली असती. बीजेपीनी तिकीट वाटप आपल्या हिशोबाने केलं असतं, बीजेपीच्या हिशोबाने, आणि जी नाराजी होणार आहे ती नाराजी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता. या 2च गोष्टी बीजेपीने करण्याची गरज होती. या 2 गोष्टी केल्या असत्या तर वायएसपी किती उभी राहिली किती उभी नाही राहिली. आज ज्या 11 आहेत त्या 11 आल्या नसत्या, 5-6वरच राहिल्या. तो काही विषय नव्हता फार. हे बीजेपीचाच तिकीट वाटपाच्या अंतर्गत झालेला आहे. भाजपच्या एक अजून विषय होता, याच्यात थोडासा नवनीत राणांचा अजून उपयोग करून घ्यायला पाहिजे होता पक्षासाठी. जितका जास्त उपयोग नवनीत, कारण की आजच्या तारखेत लोकल भाजपामध्ये सगळ्यात जास्त गर्दी खेचणारी भाजपची, आता मी भाजपचेच नेता म्हणू शकतो, भाजपचेच कॅन्डिडेट होते आजही आहे. त्यामुळे अनेकांना माझं बोलणं आवडणार नाही. बरोबर आहे, बिलकुल आवडणार नाही. कारण की त्यांना असं वाटतं की हा सगळा घो राणा आणि यांच्यामुळे झाला आणि पातुरकर त्यांची बाजू घेऊन राहिले. मी राणाची बाजू नाही. आता आपण ऍड करायचं का राणा आणि पातुरकरांमुळे घोळ झाला असं ऍड करू का? मी असं म्हणेल, असं आहे की राणांची, मी आज एक स्पष्ट शब्दात हा वरपर्यंतही सांगू इच्छितो, या सगळ्यांना सांगू इच्छितो की अमरावतीचं राजकारण जर बघितलं, की ज्या अमरावतीच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचा विषय मी मांडतोय आता. बिलकुल, जरूर. अमरावतीच्या राजकारणामध्ये साधारणतः राणांचं राजकारण भाजपला घेऊन असल्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांचा राणावर राग आहे. बरोबर. आणि भाजपच्या अंतर्गत 2 गट आहे, राणाला घेऊन किंवा हे बरोबर आहे का चूक आहे. माझी भूमिका पहिलेपासून, मी आणि मला मानणारे अनेक आहे, आणि आम्ही पार्टी लाईनवर चालणारे लोक. करेक्ट. किंवा नवनीत राणाला कमळ दिलं, मग ते नवनीत राणा रवी राणा काय करतात आम्हाला माहित नाही. नवनीत राणाला कमळ दिलं, आम्ही कमळासाठी काम केलं, नवनीत राणासाठी काही केलं नाही, कमळासाठी काम केलं. बरोबर. त्या हिशोबाने पुढे जायचं. 1990 जवळजवळ 80 पासून काम करणार. करेक्ट. अनेक वेळा नवीन लोक आले. जगदीश गुप्ता आणि आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी जे जुने एस्टॅब्लिश लोक होते, मधुभाऊ उमेकर, नानासाहेब सोमन असतील किंवा गजानन देशमुख असतील किंवा अनेक, ते दुखावले गेले होते. कारण की नवीन गुप्ता निवडून आल्याच्या नंतर महत्व वाढलं आणि मग जगदीश गुप्ताच्या हिशोबाने पार्टी वाढली. बरोबर. स्वाभाविकरित्या नवीन लोक आले आणि नवीन नेता एस्टॅब्लिश झाला की त्याच्या लोकांनी पार्टी वाढत असते, तर जुन्या लोकांना त्याचा त्रास होतो. नवीन नेतृत्व मॅच्युअर्ड असेल तर त्यांना घेऊन चालतं, नाही तर हे बाजूला होतात. करेक्ट. त्यामुळे जुने लोक त्यांना विरोध करतात. ही एक पार्टी वाढण्याची आणि पार्टीमध्ये नवीन लोक घेतल्यानंतर होणारी प्रोसेस आहे. करेक्ट. सुनील देशमुखांना घेतलं, सुनील देशमुखांना म्हणजे भाजपालाही त्यांना पचवता नाही आलं आणि सुनील देशमुखांना स्वतःला भाजपमध्ये डायजेस्ट नाही करत. बरोबर आहे. पॉलिटिकली त्यांचा निर्णय चुकला, भाजपमधून बाहेर गेले त्यांचा निर्णय चुकला. तुमचं असं मत आहे? ठीक आहे, ते नाही तर पडले नसते ना, भाजपमध्ये राहिले असते तर निवडून आले असते. बरोबर आहे. मुद्दा काय आहे, बरोबर आहे. आता नवनीत राणाला घेतलं तर नवनीत राणा आल्यामुळे रवी राणांचा थोडासा स्वभाव कसा आहे, थोडासा ते एकदम
अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांना जवळचे असल्यामुळे लोकलच्या लोकांना तेवढं महत्व देत नाही, हे रवी राणाचं पण चुकतंय. हो रवी राणांनी पण लोकलच्या लोकांना, लोकलच्या अध्यक्ष, लोकलचे नेते यांना महत्व दिलं पाहिजे. बरोबर ते आहे. न दिल्यामुळे थोडा संघर्ष जास्त होतो. हो हा त्यांच्या स्वभावाचा पार्ट आहे. हम्म. या निमित्ताने मी त्यांना हे जरूर सांगा. उघडपणे सांगू इच्छितो. रवी भाऊ तुम्ही ऐकत असाल तर जरूर, आणि पाहणार मी सगळेजण आणि व्हिडिओ दुसरा आमचा. विषय, त्याच्यामुळे नवनीत राणा जे आले तर त्याच्यातून तो विरोध झाला. हा. नाही तर तो विरोध झाला नसता. जर हे पण ते दोघंही फ्लेक्झिबल आहेत. हा त्यांनी आले, सगळ्यांच्या पाया पडले, तिकीट हा. दिल्यानंतर जुळून ते घेण्याचा झालंय. प्रयत्न केला. हा. रवी राणा तेवढे particular पण आता माझं काय म्हणणं आहे हा की नवनीत राणा भाजपमध्ये आहेत हा आणि रवी राणा हे भाजपच्या, ते अमरावतीच्या बाहेर वाढणारे नाहीये. हम्म. तर त्यामुळे भाजपला काही धोका प्रॉब्लेम नाही. नाहीये भाजपला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, हम्म. तुम्ही त्यांच्यासाठी सीट सोडली, हम्म. ते निवडून आले, आता एका घरात 2 तिकीट आहे, आणि उद्या जर का तुम्ही स्वतः मित्रपक्ष राहिले हम्म. तर तुम्हाला परमनंट ती सीट तुमच्या हातून गेली आणि हम्म. ते वाढले, तर ते काही बीजेपीच्या विचारधारेला घेऊन चालणारे हिंदुत्वादी लोक नाही आहेत. करेक्ट करेक्ट. त्यामुळे ते केव्हाही जाऊ शकतात. पण हा तर हिंदुत्वादी विचारधारा घेऊन चालणारा युवा स्वाभिमान आहे, म्हणून तो शिवसेनेसोबत नॅचरल युती आहे. हम्म. तशी युवा स्वाभिमान सोबत एक प्रकारे हिंदुत्वादी असल्यामुळे नॅचरल आहे, नैसर्गिक स्वभावाचा अडचण आहे. हा आणि त्याच्या इथे तर ती नॅचरल युतीच नाही आहे राष्ट्रवादी सोबत. बरोबर. त्यामुळे पुण्यात पाहिलं आपण काय झालं त्यांना आता. आपण घेऊन जास्त चालण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांना निवडून आणण्यासाठी एवढी ताकद लावणं हम्म. आणि इकडे निवडून आणण्यासाठी पण ताकद नाही लावायची. बरोबर. असं जे आहे ते व्यक्तिगत आवड निवडवर काही लोकांच्या याच्यावर आहे. हम्म. हम्म. ती व्यक्तिगत आहे, तुम्ही ती थोपवू नका दुसऱ्यावर. हम्म. हम्म. व्यक्तिगत आवड निवड थोपवण्याचा जो उपक्रम चालू आहे, मी तर असं म्हणेल हम्म. भाजपच्या कार्यकर्त्यांना, वरच्या नेत्यांना, की बा राणासोबतची युती ही हिंदुत्वावरची नैसर्गिक युती आहे बरोबर. आणि राष्ट्रवादी सोबतची युती ही काही नैसर्गिक नाही, पॉलिटिकल अरेंजमेंट आहे, जे बिलकुल फडणवीस साहेब नेहमी म्हणतात. नेहमी म्हणतात. तर त्यामुळे आम्हाला अमरावतीचं राजकारण करत असताना खोडके साहेबांसोबत पॉलिटिकलीच ऍडजस्टमेंट केली पाहिजे हम्म. आणि यांच्यासोबत आपण नॅचरली चाललं पाहिजे. याच्या उलट काय होऊन राहिलं हा. की राणाला असा विरोध की बिलकुल बाहेर काढून टाका आणि खोडकेंचं वेलकम, हम्म. असं जे पार्टीच्या काही लोकांचं धोरण आहे हा. ते चुकीचं धोरण आहे. त्याच्यामुळे गोंधळ झाला याच्या निवडणुकीत. किरण पातुरकरांनी आता जे विश्लेषण केलं आहे ते माझ्या इतके वर्षाच्या सार्वजनिक जीवनातलं अतिशय अचूक विश्लेषण आहे. म्हणजे हा व्यावहारिकही भाग आहे, पक्षाच्या वाढीसाठी भाग आहे, आणि पक्षावर जे लोक प्रेम करतात तो हाच मुद्दा मांडतील की तुम्ही वीट बघायची आहे की तुम्ही म्हणजे दगड पाहायचा आहे. मुळामध्ये त्यांच्या मर्यादा, म्हणजे राणा कुटुंबियाच्या मर्यादापेक्षा रवी राणांच्या स्वतःच्या मर्यादा, पक्षाच्या आणि त्यांच्या अँबिशन्स ह्या लिमिटेड आहे. एका मतदारसंघापुरत्या ते यशस्वी अमरावतीपुरतं होऊ शकते. परंतु किरण भाऊ जसं म्हणतात आहे की राष्ट्रवादीला जर तुम्ही हवा देत गेला आणि त्यांना सपोर्ट करत गेला तर खूप मोठी समस्या उद्या भाजपसाठीच तयार होईल. बरोबर. आणि ते तिकडचं पण महापौर बसवू शकतात ना, राणा थोडी बसवणार आहे महापौर. ज्या लाईनवर खूप तुम्ही चालता. खूप खुलापणे बोलले. तुम्हाला काय याच्यावर कमेंट द्यायची आहे? काय द्याल शेवटची कमेंट? बस मला पण तुम्ही 2 मिनिटात शेवटची. कमेंट्स. मी बेसिकली जगदीश गुप्ता, म्हणजे जे बेसिकली शिंदे गुटचं हे नेतृत्व करत होते, हम्म. आणि राणा, दोघांचं सुद्धा कौतुक करतोय. हा. कारण हे आता उभरते नेते झाले आहेत. जगदीश गुप्ता होते, 20 वर्षाचा कालावधी मदत केला आणि त्यांना आता शिंदे सेना वाढवायची आहे. हा. तर प्रत्येक पार्टी वाढण्यासाठी एक हॉरिझॉन्टल ग्रोथ असते आणि व्हर्टिकल ग्रोथ असते. हम्म. नगरपालिका ही हॉरिझॉन्टल ग्रोथसाठी असते, व्हर्टिकल ग्रोथसाठी नाही. हम्म. त्या अनुषंगाने ज्या प्रकारे राणाने स्टँड घेतला, मॅक्सिमम लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली हम्म. बाय हुक ऑर क्रूक, हे त्यात ते सक्सेसफुल झाले आणि त्यातून त्यांना 11 सीट मिळाला. मी त्यांचं कौतुक करतो. आपल्याला हा, yes. कौतुक तसंच यांनी जो स्टँड घेतला जगदीश गुप्तानी, हा. नवीन पार्टी आहे, कार्यकर्त्यांना, आपल्याला नवीन कार्यकर्त्यांना त्यांना आमंत्रित केलं पाहिजे, त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. म्हणून ते निवडून ये की नको येऊ, हम्म. पण ते कार्यकर्त्यांचा जो प्रसार आहे, हम्म. तो प्रचार आहे, तो त्यांनी केला आणि त्यात ते सक्सेसफुल झाले. त्यामुळे मी त्यांचं कौतुक करतो. फक्त डॉक्टर साहेबाला जोडतो. जोडा जोडा. म्हणजे कदाचित डॉक्टर साहेबांना काय झालं, हा. त्यांनी जे विश्लेषण केलं ते बरोबर आहे. नाही, पॉलिटिकल डायलिसिस आहे ते नाही, विश्लेषण. पण एक गोष्ट त्यांना माहिती आहे ती अशी, तुम्ही आज डायलिसिस केलाय पार्टीचा. ती अशी की तुम्ही ती झाली, आम्हाला जागा मिळत नाही म्हणून आम्ही राजीनामा देतो, हा. आणि त्याच्यानंतर मग शिंदे साहेबांसोबत जे काही झाली सेटलमेंट हा. त्याच्यात येतो. पण जे त्यांच्या सोबत शिवसेनेत गेले होते त्यापैकी कोणालाच तिकीट नाही भेटलं ना, त्याचा काय फायदा झाला? ते सगळे नाराज आहेत.
हे तर मला माहित आहे, अगदी आज हे मला माहित आहे. किरण पादुरकरांनी अतिशय मस्त आणि महत्वाची दिलखुलास चर्चा केली आहे. ही मुलाखत नक्कीच आपल्याला इन्स्टावर, फेसबुकवर आणि युट्यूबच्या सोशल मीडियावर जबरदस्त पाहता येईल. पुन्हा पाहता येईल. लाईव्ह साठी आलात किरण पादुरकर, आपले मनपूर्वक आभार. एक तर तुम्हाला काही मुद्दा जोडायचं आहे? माझी ही मुलाखत जर का सगळ्यांनी नीट बघितली आणि व्यवस्थित छापून आली तर भरपूर त्याच्यातून नाही आता हे सगळं लाईव्ह आहे. चर्चेचं हे होणार आहे, मला माहित आहे. आणि मी त्याच्यासाठीच पूर्णपणे सगळ्यांनी व्यवस्थित चर्चा करावी, कारण की मी आता इतक्या वर्षापासून पार्टीत काम करतोय आणि वयाच्या या स्टेजवर आहे की मला माझं जे नुकसान व्हायचं आहे ते तर झालेलं आहे पॉलिटिकल. आता याच्यापेक्षा जास्त नुकसान करण्याची कुणाची ताकद नाही आहे. आपण बिनधास्त आहे मी आता. आपण हे चर्चा लाईव्ह झाली आहे, ही रेकॉर्डेड होते आणि मग पुन्हा लाखो लोक बघतात महाराष्ट्रातले, देशातले. आणि अपेक्षा आहे की तुमची पक्षश्रेष्ठी बघतील, विचार करणारी जी थिंकिंग कमिटी आहे भाजपची त्यामुळे मी ते बिनधास्त बोललो. विचार करतील. आणि किरण पादुरकरांनी जे महत्वाचे मुद्दे मांडले, निवडणुकीचा निकाल काही लागो, परंतु पार्टीच्या हितासाठी योग्य पक्ष मानलंय. जिवंत राहण्यासाठी, पक्षाचा ज्यांनी जन्म झाला त्या दिवसांनी जे लोक लढले, झगडले, त्यांचं जे आतलं पिळलेलं दुःख आहे ना, ते आज त्यांनी व्यक्त केलंय. दुःख नाही हो, पार्टीच्या हिताचं हा म्हणजे एकंदरीत पार्टीचं हे असं नुकसान ते बघू इच्छित नाहीये. त्याला पार्टी खूप मोठ्या प्रमाणात न्यायची आहे आणि ते स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही, तेव्हा एक कार्यकर्ता आतून अशा प्रकारे उन्मळून पळतो. ते सगळं बोलले, त्यांच्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर चौधरी, आपण मला आलात. बोलायला फार काही स्कोप नव्हता. त्यामुळे परत एकदा इंटरव्ह्यूला इथे येईल नक्की आणि तेव्हा नक्की. माझे मी विचार स्पष्टपणे मांडेल. कारण असं बोलणं त्यांच्याशी घेतलं तर फायदा नाही, झाला. त्याचं कारण असं की मी जरा त्यांना आज ज्युरीच्या रोलमध्ये ठेवलं होतं. कारण जे नेते मुख्य प्रवाहातून हे सगळं घडवतात त्यांच्या मताला थोडा वजन यासरी राहतं की त्यांना माहित होतं काय चालू आहे, पण ते काही करू शकत नव्हते. आणि जे करू शकत नाही ते व्यक्त तर नक्की होऊ शकतात. आणि जे सामान्य कार्यकर्ते रोज विचार करतात की किरण भाऊ कुठे आहेत, तर किरण भाऊ तुमच्या मनात आहे. इथं थांबूया. धन्यवाद.